आज या लाडक्या बहिणींबरोबर मला संवाद साधण्याची संधी मिळाली, ती सुद्धा योग्य वेळ मिळाली। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी शासनाने लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपयाचे 3000 एकूण 3000 रुपयाचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा केला आणि आपल्या लाडक्या बहिणीला येणाऱ्या रक्षाबंधनाची एक गिफ्ट दिली। आज हे महायुती सरकारच घडवू शकते। आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी ठरवलं होतं की महिलांसाठी भरघोस काहीतरी त्यांना करावं। आपला देश हा पुरुषप्रधान देश आहे। आज आपल्याकडची महिला ही फक्त कुटुंब सावरत असते, कुटुंब सांभाळत असते। तिला सक्षम बनवण्याकरता, तिला स्वतःच्या हक्काचे काहीतरी एखादी रक्कम असण्याकरता म्हणून ही योजना केली गेली आहे। मी ह्या योजनेला तुम्हाला शुभेच्छा देणार नाही, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक महिला भविष्यामध्ये स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या कष्टावर ह्यापेक्षा सुद्धा अधिक पैसे कमावून आर्थिक सुबत्ता येऊन याचे लाभार्थी होऊ नये। आपण आपल्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त दर महिन्याला उत्पन्न व्हावं ही माझी वैयक्तिक इच्छा आहे आणि होणार। हे महिलांमध्ये कर्तृत्व आहे आणि हे महिला करू शकतात। एस.एन. कांबळे साहेबांनी सांगितलं की आपले मुख्यमंत्री साहेबांनी या सगळ्या योजना केल्या। मॅडमने सांगितलं की गॅस सिलेंडर 3 मोफत दिले, तसंच महिलांकरता प्रवास सुद्धा मोफत केला। अजून बरंच काही शासनाला द्यायचं आहे आणि ते देणारच आहे, पण तत्पूर्वी आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे की एकनाथ शिंदे साहेब हा आपला मोठा भाऊ समजून किंवा आपल्या कुटुंबातला समजून त्यांच्या सुद्धा पाठीची ताकद देणं हे आपल्या सर्व महिलांचं, आपल्या कुटुंबाचं एक कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य तुम्ही पार पाडाल याची मला पूर्ण अपेक्षा आहे। आज आपण जर रत्नागिरी जिल्ह्याचा विकास केला, विचार केला, तर रत्नागिरी जिल्ह्याने आज आपण जे लाभार्थी पार केले त्याचं उद्दिष्ट आपण जवळपास 115% केलं आणि सर्वप्रथम सगळ्यात 100% लाभार्थ्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं काम आपले तहसीलदार प्रमोद कदम साहेबांनी केलं आणि मला ही अतिशयोक्ती वाटली, म्हणून मी त्याला विचारलं तुम्ही खरं सांगताय की खोटं सांगताय। मी त्यांना भेटायला लांजा तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी कोणत्या पद्धतीमध्ये काम केलं आहे याची पूर्ण माहिती घेतली आणि नंतर ही माहिती आपल्या महसूल खात्यामध्ये दिल्यानंतर महसूल खात्याने ही माहिती राबवली आणि नंतर आपलं उद्दिष्ट हे पटापट वाढत गेलं। आज जे उद्दिष्ट पूर्ण झालेलं दिसतं याला प्रमोद कदम साहेब हे प्रमुख कारण आहे। आज हे सगळं होताना प्रमोद कदम साहेबांनी उद्दिष्ट दिलं, पालकमंत्र्यांनी उद्दिष्ट दिलं, जिल्हाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट दिलं, मुख्य कार्यकारी उद्दिष्ट दिलं। हे जरी खरं असलं तरी सर्वात मोठी आपण जी भूमिका मांडली ही अंगणवाडी सेविकांनी आणि ह्या ताईंना कधीच आपल्याला विसरून चालणार नाही। यांनी जे काम केलंय हे काम आपल्या घरातला कोणी माणूस करू शकणार नाही। त्यांनी अहोरात्र म्हणजे मला असं वाटतं 8 तास 6 तास न बघता रात्रंदिवस त्यांनी हे काम केलं। त्यांच्यासोबत आशाताई असतील, कोतवाल असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, हे सगळे होतेच, पण त्यांनी अहोरात्र करून आज जे लाभार्थी दिसत आहेत याला कारण म्हणजे ह्या अंगणवाडी सेविका आहे। आज महाराष्ट्रामधला रत्नागिरी असं एकच जिल्हा आहे जिथे कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही, कुठच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली नाही, कुठच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली नाही। निस्वार्थीपणे काम करून हे सगळे लाभार्थी तयार केले आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो त्याच्यामुळे हा आपला रत्नागिरी जिल्हा एक आदर्श जिल्हा ठरला आहे। आज हे सगळं घडत असताना सगळ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील, सर्व काही होईल, परंतु भविष्यात माझी एवढी आपल्याकडे अपेक्षा आहे की आपण हे निधी जो आपल्याला मिळेल, पैसे मिळेल याच्यावरती स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी करून आपण स्वतःचं भविष्य घडवा, स्वतः या लाभार्थ्याच्या यादीतून बाहेर पडा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।